एरर इन अ मेजरमेंट, ठीक आहे. वी हॅव टू रिमूव्ह दॅट एरर, दॅट इज क्लोजिंग एरर. आणि त्याची दुसरी मेथड जी आहे ग्राफिकल मेथड, दॅट वी आर डिस्कसिंग ओव्हर हिअर, ठीक आहे. सपोज in case where the closing error needs to be adjusted, a graphical method is made, ठीक आहे. तर ग्राफिकल मेथड आहे ही, ठीक आहे. दॅट इज द कंपास ट्रॅव्हर्सिंग. ह्याला आपण कंपास ट्रॅव्हर्सिंग केलंय समजा एखाद्या ठिकाणचा, ठीक आहे. तर त्याच्यातला आपण ग्राफिकल मेथडनी कसा एरर रिमूव्ह करणार हे पाहूयात आपण. दिस मेथड ऑफ ऍडजस्टमेंट इज बेस्ड ऑन अ बाउडिच रूल, ठीक आहे. आता ही जी मेथड आहे दिस इज बेस्ड ऑन अ बाउडिच रूल. बाउडिच रूल जो आपण पाहिला मगाशी त्याच्यावर मेथड बेस्ड आहे, ठीक आहे. अँड ऑल्सो नोन एज अ प्रोपोर्शनिएट मेथड. आता ह्याला आपण प्रोपोर्शनिएट मेथड असं पण म्हणतो, ठीक आहे. ही जी ग्राफिकल मेथड आहे बाउडिच रूल वर डिपेंडेंट त्याच्यानुसार बनवलेली, तिला आपण प्रोपोर्शनिएट मेथड असं पण म्हणतो, ठीक आहे. आता लेट, आता ए बी सी डी ई ए, आता समजा आय विल ड्रॉ, सपोज A B, then A B B C C D, suppose this is your traverse, ठीक है. Suppose this is your original traverse, ठीक है. Let A B C D E A is closed traverse which was however, आता हा ह्याच्यात बघा, however the plotted as, आता हा ऍक्च्युअली तुमचा ट्रॅव्हर्स होता, ठीक आहे. हा जो ट्रॅव्हर्स हा ऍक्च्युअल तुमचा ट्रॅव्हर्स होता. पण काय झालं की तुमचे मेजरमेंट घेताना काहीतरी चुका झाल्या, ठीक आहे. काहीतरी चुका झाल्या त्यामुळे तो प्लॉटिंग करताना कसा प्लॉट केला गेला, दॅट वॉज प्लॉटेड ऍज आय विल शो यू. हा प्लॉटिंग करताना तुमचा कसा प्लॉट झाला, ए टू बी मेजर करताना तुमचं काहीतरी बी चं मेजरमेंट घेताना काहीतरी चुकलं म्हणून तुम्हाला बी च्या ऐवजी B1 पॉईंट मिळाला, ठीक आहे. देन बी टू सी मेजर करताना काहीतरी चूक झाल्यामुळं तुम्ही हा पॉईंट मिळाला, सी च्या ऐवजी C1 मिळाला. म्हणजे आता हे प्लॉटिंग दाखवतंय. आय एम शोइंग यू प्लॉटिंग. प्लॉटिंग म्हणजे तुम्ही जेव्हा डायग्राम काढताय, ठीक आहे. डायग्राम काढताना तुमचा जो लाल मध्ये आहे तसा न येता तुमचा जो ब्ल्यू कलर मध्ये आहे तो तुमचा ट्रॅव्हर्स आला, ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली मेजरमेंट घेतले तेव्हा तुमचे लालवाले जे मेजरमेंट आहेत ते होते, पण जेव्हा तुम्ही प्लॉट करायला गेला ग्राउंडवरच ह्याच्यावर डायग्राम मध्ये, तेव्हा तुम्हाला जो ब्ल्यू कलरचा A to B1 C1 D1 E1 आणि A1 फायनली असा तुम्हाला ट्रॅव्हर्स मिळाला, ठीक आहे. विथ A ऍज अ स्टार्टिंग पॉईंट and A1 इज अ लास्ट पॉईंट, ठीक आहे. A इज अ लास्ट पॉईंट, ठीक आहे. सो इथं जो क्लोजिंग एरर आहे, आता ह्याच्यात जो क्लोजिंग एरर, आता आय विल शो यू क्लोजिंग एरर. क्लोजिंग एरर म्हणजे काय, मेजरमेंट करताना जो काही एरर आला तो, म्हणजे हा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट A1 आणि A हे एकमेकांना जॉईन व्हायला पाहिजे होते. आय एम शोइंग यू इन अ ग्रीन कलर, ठीक आहे. A1 आणि A हे जे दोन पॉईंट आहेत ते एकमेकांना जॉईन व्हायला पाहिजे होते, ते होत नाहीये. स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट हे एकमेकांना मॅच होत नाहीयेत. म्हणजे हा जो ग्रीन कलर मध्ये A1 टू A जे दाखवलेला आहे दॅट इज कॉल्ड एज अ क्लोजिंग एरर. हा आहे तुमचा क्लोजिंग एरर. आता काय करायचंय तुम्हाला, मग आता हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, ठीक आहे. हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं, ड्रॉ अ स्ट्रेट लाईन ए टू A1. आता एक स्ट्रेट लाईन काढा, A to A1 अशी एक स्ट्रेट लाईन काढा, ठीक आहे. असं त्यांनी सांगितलंय. समजा अशी तुम्ही एक स्ट्रेट लाईन काढली. जस्ट लुक ऍट द कर्सर, जस्ट लुक ऍट द स्क्रीन. मी काय करतोय बघा, ठीक आहे. ड्रॉ अ स्ट्रेट लाईन A to A1, ठीक आहे. देन ड्रॉ अ स्ट्रेट लाईन A to A1 झाल्यानंतर विच इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द प्लॉटेड ट्रॅव्हर्स, ठीक आहे. आणि ह्याची जी लेंथ आहे A to A1 ही काय असणार आहे तुमचा, हा जो ट्रॅव्हर्स आहे ABCDEA, हा पूर्ण जो ट्रॅव्हर्स आहे म्हणजे लाल कलरची जी लाईन आहे त्याची जेवढी लेंथ असेल पेरिमीटर, तेवढ्या लेंथचा हा A to A1 आहे, ठीक आहे. तेवढी ही लेंथ आहे, ठीक आहे. अँड सेट ऑफ अलॉंग द लाईन AB1 C1. आता ह्याच्यावर पॉइंट म्हणजे A to B1. आता हे जे लेंथ आहे तुमची A to B1, आता तुम्हाला जी लेंथ दिसते A to B1 ती तुम्ही इथं मार्क करा. म्हणजे A to B1 म्हणजे इथून इथं मेजर केलं, इथं मार्क केलं. पुन्हा B1 to C1, हे B1 to C1 हे डिस्टन्स आहे, मग हे इथं मार्क केलं, ठीक आहे. मग आता C1 to D1 हे जे डिस्टन्स आहे ब्ल्यू कलरचं ते तुम्ही इथं C1 to D1 मार्क केलं, ठीक आहे. मग D1 to E1 पुन्हा जे काही डिस्टन्स आहे ते इथं मार्क केलं आणि
पुन्हा E1 टू A1 जे काही डिस्टन्स आहे ते तुम्ही इथं मार्क केलं. ठीक आहे. मार्किंग केले अशा सगळ्या. ठीक आहे. ह्या सगळ्या मार्किंग केल्या तुम्ही त्या लाईनवर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचंय आणि व्हिच इज इक्वल टू द प्लॉटेड हे हे कन्व्हेन्शनल स्केलनी करायचं. तुम्ही काहीतरी स्केल पकडा आणि त्यांनी करायचं. ठीक आहे. आता बघा ड्रॉ अ लाईन ए, ड्रॉ अ लाईन A1 टू A. आता एक तुम्ही लाईन ड्रॉ करा व्हिच इज पॅरलल टू द इक्वल टू द क्लोजिंग एरर. आता ही जी A1 लाईन आहे, आता नीट बघा. आय विल शो यू कोणता कलर घेऊ. हा ठीक आहे. आय विल टेक अ पिंक कलर. ठीक आहे. आता ही जी लेंथ आहे A1 टू A इथं बघा नीट. ठीक आहे. हा जो तुमचा A1 टू A आहे. ठीक आहे. ड्रॉ अ लाईन A1 टू स्मॉल a. ड्रॉ अ लाईन A1 टू स्मॉल a. ठीक आहे. ही कशी असणार आहे? ड्रॉ अ लाईन A1 टू A स्मॉल a. ठीक आहे. which is parallel and equal to the closing error A1 to A. म्हणजे ही जी ब्लू कलरची ग्रीन कलरची लाईन आहे त्याला पॅरलल इथे एक लाईन काढा आणि त्याची लेंथ काय असणार आहे? ही जी लेंथ आहे ग्रीन कलरची तेवढीच लेंथ असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो शेवटचा पॉइंट आहे तिथे एक लाईन काढा. ती लाईन कशी असणार आहे? हा जो ट्रॅव्हर्स आहे ग्रीन कलरची जो क्लोजिंग एरर आहे त्याला पॅरलल असणार आहे आणि त्याची लेंथ हे जी क्लोजिंग एरर आहे तेवढीच त्याची लेंथ असणार आहे. ठीक आहे. नाऊ जॉईन द लाईन ए अँड ए. आता पुन्हा हे झाल्यानंतर काय करा? सिम्पली जॉईन अ लाईन. आता ही लाईन तुम्ही जॉईन करून घ्या. हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा जो पॉइंट मिळालाय तुम्हाला शेवटचा तो तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता एकदा जॉईन केल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? एकदा जॉईन केल्यानंतर झालं सगळं तुमचं महत्वाचं काम झालंय. आता ही जी लाईन होती तुमची A1 टू A ह्याला पॅरलल लाईन्स फक्त काढत राहा. म्हणजे ह्या जे पॉइंट आहेत D1, C1, C किंवा B1 हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यातून ह्या ज्या लाईन होती पहिली A1 टू A ह्याला पॅरलल लाईन काढा. ठीक आहे. कुठं कुठं काढा? E1, D1, C1, B1. ठीक आहे. आता ह्या लाईन्स पॅरलल काढा आणि मग हे काढल्यानंतर तुम्हाला आता काही नाही करायचं. आता हे जे आहे E1 टू E1 टू E जे काही डिस्टन्स आहे हे आहे असं पॅरलल E1 टू E कुठे आहे आता आपलं इथं E1 टू E. मग इथं ती लेंथची लाईन काढा. ठीक आहे. त्यानंतर D1 टू D ही जी लेंथ आहे एवढीच लेंथ आहे अशी पॅरलल तुम्ही ह्या मेन डायग्राम मध्ये काढा. ठीक आहे. त्यानंतर C1 टू C ही जी काही लाईन असेल ती लाल वरून इकडे काढा आणि नंतर B1 टू B ही जी काही लाईन असेल ती तुम्ही इथं काढा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आतले जे B1, C1, D1, E1 आणि A1 हे पॉइंट मिळतील आणि मग तुमचा ट्रॅव्हर्स जो काय तो क्लोज होईल. ठीक आहे. बघा मग काय सांगितलं इथं पुन्हा द इंटरसेप्ट ऑफ कॅपिटल B1 टू B कॅपिटल B1 टू B म्हणजे हे जे इंटरसेप्ट आहेत रिप्रेझेंट द करेक्शन इन बोथ द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे जे आहेत हे करेक्शन दाखवत आहेत. हे जे तिरके जे चॉकलेटी कलरचे आहेत दे आर शोईंग द करेक्शन्स. ओके. दे आर शोईंग द करेक्शन्स. These corrections give the direction to distance through which the section B, C, D are to be shifted. म्हणजे हे इकडून तुम्ही काढले ना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक सगळ्यात सिंपल सिनारिओ लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लाल कलरचा जो ट्रॅव्हर्स आहे तो काढलेला. ठीक आहे. म्हणजे मेजर केलेला. पण तुम्ही जेव्हा तुमच्या ह्याच्या ड्रॉइंग बुक मध्ये जेव्हा तुम्ही ड्रॉइंग काढली तेव्हा तुम्हाला हा ब्लू कलरचा तुमचा ट्रॅव्हर्स मिळाला. जो तुम्हाला लालचा मिळायला पाहिजे होता तो तुम्हाला ब्लू कलरचा मिळाला. ठीक आहे. पण तुम्हाला कोणता मिळायला हवाय? लाल कलरचा जो ट्रॅव्हर्स आहे तो मिळायला पाहिजे ज्याच्यात तुम्हाला 0 एरर असेल. तर तो मिळण्यासाठी तुम्ही ही प्रोसिजर केली. तर ही प्रोसिजर काय केली? एक पॉइंट घेतला A आणि A पासून अशी एक लेंथची लाईन काढली. म्हणजे हा ट्रॅव्हर्स मध्ये जे काही सगळ्यांची बेरीज करून जेवढी पेरिमीटर असेल तेवढ्या पेरिमीटरची एक लेंथ काढली. ठीक आहे. एक लाईन काढली A1 टू A टू A1 ही लेंथ आली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं? हा शेवटचा जो पॉइंट आहे A1 तिथे हा जो क्लोजिंग एरर होता हा क्लोजिंग एररला पॅरलल एक लाईन काढली. क्लोजिंग एरर म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट जो मॅच झाला नाही त्याला लाईनला एक पॅरलल लाईन काढली आणि ती पण तेवढ्याच लेंथची काढली. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला पॉईंट मिळाला A1 हा A1 पॉईंट तुम्ही जॉईन केला स्टार्टिंग पॉईंटला. ठीक आहे. ते जॉईन केल्यानंतर जे काही तुमचे हे पॉइंट्स आधी तुम्हाला मिळालेले होते ते हे क्लोजिंग एररचे ह्या पॅरलल सगळे ते लाईन काढले. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला? ही जी लेंथ आहे ही लेंथ मेजर करायची आणि डायरेक्टली E1 टू E इथं टाकायची. ठीक आहे. आणि पॅरलल लाईन काढायच्या. ही जशी ही लाईन आहे त्याला पॅरलल म्हणजे दोन्ही डायग्राम शेजारी शेजारी काढायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा फ्रेश पॉइंट मिळतील. कुठले फ्रेश पॉइंट मिळतील तर तुम्हाला हे पुन्हा फ्रेश पॉइंट मिळतील. हे जे आय एम शोइंग यू दिस
हे जे तुम्हाला फ्रेश पॉइंट मिळतील आणि ते तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ट्रॅव्हर्स आहे तो रेड कलरच्या वर येऊन बरोबर येऊन बसेल. ठीक आहे, म्हणजे ते पुन्हा शिफ्ट होईल आहे असं. ओके, तर ही आहे आपली ग्राफिकल मेथड ऑफ ऍडजस्टिंग द क्लोज ट्रॅव्हर्स. ठीक आहे, आणि ही कशावर बेस्ड आहे तर ही बावडीची रूलवर बेस्ड आहे आणि ह्याला आपण प्रोपोर्शनेट मेथड पण असं म्हणू शकतो. ठीक आहे, याला आपण प्रोपोर्शनेट मेथड पण म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? म्हणजे जर काही एरर कुठला येत असेल तर तो कसा रिमूव्ह करायचा हे मी सांगितले आणि ही सगळी पीपीटी तुम्हाला टीचिंग डायरीवर शेअर केली, तिथून पण तुम्ही डाटा वाचू शकता. येस, एररची लेंथ आहे ना ती घेताना स्केल मध्ये घ्यायची काय? हो, स्केल दोन्हीचं सेमच ठेवायचं. एररची लेंथ आहे ही जी आहे A1 टू A, लुक ऍट द कर्सल, ही जी लेंथ आहे A1 टू A ही आहे अशी इथं ठेवलेली आहे आपण. ठीक आहे, आय विल रिपीट दिस प्रोसिजर वन्स अगेन. मी ही प्रोसिजर पुन्हा एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. आपण सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला सगळ्यांना मराठीमध्ये कन्व्हिनियंट पडेल का इंग्लिशमध्ये का हिंदीमध्ये सांगू ते मध्ये सांगा, तुम्हाला समजणं महत्वाचं. लँग्वेज शुड नॉट बी अ बॅरियर. इज इट ओके टू टेल यू इन मराठी और शुड आय गो विथ इंग्लिश? मराठी. ओके, आता बघा. ओके, नीट लक्ष द्या, खूप सोपी मेथड आहे, जास्ती काहीच कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. आपला एखादा आपण सर्वे केला आणि त्याचं स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट जर एकमेकांना मॅच होत नसतील तर त्याला आपण बोललो एरर आलाय. तो एरर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा, आपण हा रेड कलरचा जो ट्रॅव्हर्स आहे A B C D E to A, हा आपला ऍक्च्युअली ट्रॅव्हर्स आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली आपण मेजरमेंट हे घेतलेत, पण जेव्हा आपण डायग्राम काढायला गेलो तेव्हा आपल्याला काहीतरी एरर होता आपण मेजरमेंट करताना, त्यामुळे आपला हा ब्लू कलरचा जो ट्रॅव्हर्स आहे तो निघाला, त्याची डायग्राम निघाली आपली. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट असा जर आपण स्टार्ट करत ब्लू कलरचा ट्रॅव्हर्स केला आणि हा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हे एकमेकांना मॅच झालेले नाही. ठीक आहे, म्हणजे हा काहीतरी एरर आहे. हा ग्रीन कलरचा आहे ना, हा काहीतरी एरर आहे. आता ठीक आहे, एरर आहे म्हणजे हा जो एंड पॉइंट आहे A1 आणि हे A हे एकमेकांना आपल्याला थोडक्यात मॅच करायचे. ठीक आहे, एकमेकांना मॅच करायचे. तर ते मॅच करायसाठी आपण ही मेथड युज केली. तर त्यासाठी आपण काय केलं, एक पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट पासून एक सरळ एक आडवी लाईन काढली. त्या आडवी लाईनची लेंथ काय होती तर पेरिमीटर, म्हणजे हे सगळी जी पेरिमीटर आहे, म्हणजे ह्या सगळ्या लाईनची जी बेरीज आहे तेवढी आपण लेंथ टाकली तिथं. आणि त्याच्यानंतर A टू B ही जी लेंथ आहे ती इथं मार्क केली, B टू C जी आहे ती इथं मार्क केली, C टू D जी काय म्हणजे जे काही लेंथ आहे ते आपण इथं मार्क केले. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटचा जो पॉइंट आहे A1 तिथून आपण एक लाईन काढली. ती काय कशी काढली तर हा जो क्लोजिंग एरर होता त्याला पॅरलल लाईन काढली, तेवढ्याच लेंथची काढली. त्याला पॅरलल आणि तेवढ्याच लेंथची इथे एक शेवटच्या पॉइंटला आपण लाईन काढली. ठीक आहे, आणि त्याचा जो पॉइंट मिळाला हा छोटा A, हा पॉइंट आणि हा स्टार्टिंग पॉइंट हे एकमेकांना जॉईन केले, सिम्पली जॉईन केले. ते जॉईन केल्यानंतर हे जे पॉइंट होता, ही जी लाईन होती शेवटची पिंक कलरची, त्याला पॅरलल हे जे पॉइंट होते आपल्याला त्याला पॅरलल आपण फक्त इथं लाईन काढल्या. ठीक आहे, याला पॅरलल इथं लाईन काढल्या. त्याच्यानंतर काय करायचंय, इकडे यायचंय, पुन्हा ह्या डायग्राम मध्ये यायचं. आता आपल्याकडे आहे ब्लू कलरची लाईन, ब्लू कलरची ट्रॅव्हर्स आहे, तो आपल्याला रेड कलरचा पाहिजे. म्हणजे आपल्याला शिफ्ट कुठून व्हायचं, E1 टू E शिफ्ट व्हायचंय. मग आपण काय केलं, इथं बघितलं E1 टू E ही जी लाईन आहे, ह्या लाईनला इथं एक पॅरलल लाईन काढली आणि त्याची लेंथ पण त्याच्या एवढीच ठेवली. ठीक आहे, सेम वेनी D1 टू D इथली जी लेंथ आहे ती काढली आणि त्याला पॅरलल लाईन काढली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फ्रेश पॉइंट मिळाले A, D, E, C आणि B आणि ते आपण जॉईन केले. ठीक आहे, म्हणजे आपला स्टार्टिंग पॉइंट आणि हा A1 चा पुन्हा शिफ्ट होऊन तुमचा A पाशी येतो आणि तुमचा जो ट्रॅव्हर्स आहे तो तुम्हाला ऍक्च्युअली मिळतो. ओके, समजलं का सगळ्यांना? आय हॅव रिपीटेड ट्वाइस ऑर थ्राइस आय थिंक. शंका आहे का कोणाला अजून काही? Does anyone having any query in this again? No, sir. Okay. Then we will move for the last part of this topic. Okay. That is Gale's traverse table. Okay. We have seen the adjustment of the closed traverse. And now we will go for the Gale's traverse table. Okay. A simple point of this and last point of this chapter.
ओके. सो द ट्रॅव्हर्स कॉम्पिटिशन आर युजली डन इन अ टॅब्युलर फॉर्म. आता ट्रॅव्हर्सचे जे काही कॉम्पिटिशन्स आहेत, आपण हे करतो, म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन करतो ते आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये करतो. वन ऑफ विच फॉर्म इज गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. ठीक आहे. तर गेल्स ट्रॅव्हर्स टेबल म्हणून त्यांनी एक स्टँडर्ड एक टेबल दिलाय. त्या टेबल मध्ये आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज लिहितो. ठीक आहे. अँड वाईडली अँड इट इज वाईडली युज्ड बिकॉज इट्स सिम्प्लिसिटी. ट्रॅव्हर्स टेबल म्हणजे काय, थोडक्यात जे काही तुम्ही मेजरमेंट घेतलेत ती मेजरमेंट त्यांनी एक टेम्पलेट दिलाय टेबलचा, त्या टेबलमध्ये लिहितोय. ठीक आहे. आणि हा जो टेबल आहे हा आपण जनरली युज करतो बिकॉज ऑफ इट्स सिम्प्लिसिटी. ठीक आहे. आता तो टेबल कसा बनवायचा त्याचे जे हे आहेत स्टेप, त्या मी तुम्हाला सांगतो बघा. In case of theodolite traversing, the included angles are adjusted to satisfy the geometrical conditions. आता included angles जे काय आहेत, these are adjusted to satisfy the geometrical condition, that is the sum of all the included angles should be equal to 2n minus 4 into 90 degree. 2n minus or plus into 4, 2n plus or minus 4 into 90 degree. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी मागाशी जे सांगितलं चेक्स, ठीक आहे, 2n मायनस 4 किंवा 2n प्लस 4, मायनस कधी असणार इन्क्लुडेड अँगल बघत असाल, आणि प्लस कधी असणार जेव्हा एक्सटेरियर अँगल बघत असाल तेव्हा. ठीक आहे. सो इन केस ऑफ theodolite traversing, the included angles are adjusted to satisfy the geometrical condition, that is sum of included angles should be equal to 2n plus or minus 4 into 90 degree, where n is the number of sides of closed traverse. ठीक आहे. n is the number of sides of a closed traverse, आणि प्लस साइन used when the angles are exterior, and minus sign is used when angles are interior. ठीक आहे. So in the case of compass traversing, the observed bearing are adjusted for the local attraction. आता ह्या वाक्याचं जास्त काही टेन्शन घेऊ नका. हे जर तुम्ही कंपास युज करत असाल, मॅग्नेटिक कंपास, तर ते लोकल अट्रॅक्शन म्हणजे तिथं जर एखादा इन्फ्लुएन्स असेल, म्हणजे शेजारी मॅग्नेट असेल किंवा लोखंडी पदार्थ असेल, तर त्याच्यात काहीतरी एरर येणार. तर हा एरर नाही असं समजून आपण करतोय. ठीक आहे. तेव्हा 2n minus 4 into 90 हा तुमचा बेरीज असणार आहे. ठीक आहे. नाउ सेकंड स्टेप बघा. फ्रॉम द ऑब्झर्व्ड बेरिंग ऑफ लाईन, दॅट इज लाईन AB, I will show you table. The whole circle bearing of all other lines are calculated, and then these bearings are reduced to the quadrantal system. आता ह्या टेबल मध्ये आपण होल सर्कल बेरिंग ही लिहित नाही, आपण क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये बेरिंग लिहितो. होल सर्कल बेरिंग मध्ये म्हणजे काय, you might be aware of this. समजा सपोज दिस इज अ नॉर्थ, तर होल सर्कल बेरिंग मध्ये आपण काय करतो, सपोज दिस इज अ लाईन. ओके. ही जर लाईन असेल तर आपण काय करतो, आपण अँगल कसा मेजर करतो, होल सर्कल बेरिंग मध्ये आपण हा पूर्ण अँगल मेजर करतो. ठीक आहे. ठीक आहे. हा झाला आपला होल सर्कल बेरिंग. ठीक आहे. जर आपली लाईन अशी असती, ठीक आहे, जर आपली लाईन इथं असते तर होल सर्कल बेरिंग मध्ये आपण कसा अँगल मेजर केला असता, तर पूर्ण असा अँगल मेजर केला असता. ठीक आहे. नॉर्थशी केलेला अँगल. आणि क्वाड्रंटल बेरिंग मध्ये काय प्रकार आहे, क्वाड्रंटल बेरिंग मध्ये काय प्रकार आहे, ईस्ट, वेस्ट आणि हा साऊथ. ठीक आहे. म्हणजे क्वाड्रंटल बेरिंग मध्ये जर हा अँगल आपल्याला दाखवायचा असेल, सपोज हाच अँगल आपल्याला क्वाड्रंटल बेरिंग मध्ये दाखवायचा असेल, तर आपण कसं म्हणणार, अँगल जर आपल्याला क्वाड्रंट, हा सेम अँगल जर आपल्याला क्वाड्रंटल बेरिंग मध्ये दाखवायचा असेल, तर आपण काय करणार, हा अँगल आपण असा मेजर करणार, अँड वी विल से लाईक नॉर्थ, काय म्हणणार, नॉर्थ समजा हा 45 डिग्री असेल, 45 वेस्ट. ठीक आहे. असं आपण ह्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 45 हा अँगल आपण तिथं लिहितो. ठीक आहे. तर गेल्स ट्रॅव्हर्स टेबल मध्ये काय आहे, the whole circle bearing of all lines are calculated, and then these bearings are reduced to the quadrantal system. म्हणजे क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये लिहिणार आपण 45 लिहिणार, हा पूर्ण अँगल नाही लिहिणार. हा समजा 330 डिग्री असेल तर तो नाही लिहिणार, आपण 45 लिहिणार. ठीक आहे. फ्रॉम द लेंथ अँड कॉम्प्युटेड reduce the bearing of lines, the consecutive coordinate, that is latitude and departure, are
वर्कड आउट. आता लॅटिट्यूड अँड डिपार्चर म्हणजे काय, समजा ही जर लाईन असेल, ठीक आहे, तुम्हाला जास्ती डीप मध्ये नाहीये त्यामुळे मी काही जास्ती याच्यात डीप मध्ये जात नाही, पण तुम्हाला एक सिम्पली सांगतो. लॅटिट्यूड म्हणजे काय, हा जर तुमचा लेंथ असेल, ही जर तुमची लेंथ असेल, त्याला तुम्हाला माहिती आहे फोर्सेस आपण दोन ह्याच्यात रिझॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. तर तर आपण असा आणि असं दोन ह्याच्यात जर त्याला डिवाइड केलं, तर ही झाली लॅटिट्यूड आणि ही झाली डिपार्चर, ठीक आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ती दोन ह्याच्यात जर आपण बायफर्केट करत असेल, तर व्हर्टिकल जे आहे, व्हर्टिकल त्याचा कंपोनंट तो आहे लॅटिट्यूड, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तुमचा डिपार्चर, ठीक आहे. सो from the length and computed reduce the bearing of lines, the consecutive coordinate, that is latitude and departure, are worked out. Then the check is done to find out whether the algebraic sum of latitude and departure and the algebraic latitude and departure, the algebraic departure should be 0. आता check काय याच्यात बघा, check is done to find out whether the algebraic sum of all the latitudes and algebraic sum of departure should be 0. आता हे जे लॅटिट्यूड असतात, आपण जर पूर्ण सर्वे केला तर प्रत्येक सगळ्याची लॅटिट्यूड यांची बेरीज केली तर अल्जेब्रिक सम केली तर ती 0 असणार. प्रत्येकाची डिपार्चरची अल्जेब्रिक सम केली, अल्जेब्रिक सम म्हणजे इकडे पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह यांना आहे असे नोटेशन द्यायचे, तर दॅट शुड कम ॲज अ 0. अँड इफ नॉट, जर नसेल तर देअर शुड बी करेक्शन शुड बी अप्लाइड, तर तिथं काहीतरी करेक्शन आहे असं समजायचं, ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट बघा गेल्स टेबल मध्ये महत्वाचा, द इंडिपेंडंट कोऑर्डिनेट आर देन वर्कड आउट from the consecutive coordinate. The origin is so selected that entire traverse lies in a northeast quadrant. हा नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट जो आहे त्याच्यात पूर्ण तुमचा ट्रॅव्हर्स बसेल, ह्याच्या हिशोबाने तुमचा ट्रॅव्हर्स काढायचा, ठीक आहे. म्हणजे तुमचा ओरिजिन जर दुसरीकडे कुठेतरी असेल तर नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा ट्रॅव्हर्स बसेल असा बसवायचा. दिस इज डन टू फॅसिलिटेट द प्लॉटिंग ऑफ द ट्रॅव्हर्स ऑन अ शीट विथ द लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर ऑफ द शीट ऑफ द ओरिजिन. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय सांगितली त्यांनी शेवटची बघा, आय विल क्लिअर दिस ड्रॉइंग. म्हणजे समजा सपोज हे 4 क्वाड्रंट आहेत, ठीक आहे. आय विल राईट इट अगेन. नॉर्थ, दिस इज ईस्ट, दिस इज साऊथ अँड दिस इज वेस्ट. ओके, ठीक आहे. आणि समजा तुमची जी डायग्राम आहे, सपोज तुमची जी ट्रॅव्हर्सिंग केल्यानंतर तुमची जी डायग्राम आहे, सिंपल कन्सेप्ट बघा त्यातली सगळ्यात सिंपल कन्सेप्ट. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हर्सिंग करता, आय विल शो इन अनदर कलर. ओके, तुम्ही जेव्हा ट्रॅव्हर्स केला तेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं, समजा तुमचा ट्रॅव्हर्स जो आहे असा काहीतरी बसतोय, ठीक आहे. असा काहीतरी बसतोय जो 4 क्वाड्रंट मध्ये येतोय किंवा 2 मध्ये येतोय किंवा एका कुठेतरी येतोय असं समजा, ठीक आहे. आणि हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट होता, ठीक आहे. दिस वॉज युअर स्टार्टिंग पॉईंट. तर अशा पद्धतीने बसवायचं की हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, नॉर्थ आणि ईस्ट हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा पूर्ण असा ड्रॅग करून वर घ्यायचा आहे तुम्हाला. थोडक्यात हा जो ओरिजिन पॉईंट आहे ह्याला जर समजा तुमचं 1-2 किंवा काहीतरी असं नोटेशन आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा पूर्ण शिफ्ट करायचा आहे. हा पॉईंट इथं आहे ना, तो तुम्हाला दुसरीकडे घ्यायचा, इथं एकदम असा, ठीक आहे. नवीन फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. आणि मग तुमचा पूर्ण ट्रॅव्हर्स तुमचा शिफ्ट होणार, ठीक आहे. आणि तो कुठं होणार शिफ्ट, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये शिफ्ट होणार, ठीक आहे. म्हणजे हा जो खाली होता तो 4 क्वाड्रंट मध्ये जो जात होता ना तुमचा ट्रॅव्हर्स, तो पूर्णपणे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कधी होणार, जेव्हा जेव्हा तुमची जी हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे हा इथं तुम्ही शिफ्ट करताय, ठीक आहे. सो इथं काय सांगितलं, द इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स आर देन वर्कड आउट फ्रॉम द consecutive coordinate. The origin is so selected. आता हे जे ओरिजिन होतं दॅट इज सो सिलेक्टेड, म्हणजे शिफ्ट केलं, इकडून इकडे शिफ्ट केलं, हे ओरिजिन इकडे शिफ्ट केलं. ओरिजिन इज सो सिलेक्टेड दॅट द एंटायर ट्रॅव्हर्स लाईज इन अ नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट. नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा एंटायर ट्रॅव्हर्स बसेल, ठीक आहे. दिस इज डन टू फॅसिलिटेट द प्लॉटिंग ऑफ द ट्रॅव्हर्स ऑन अ शीट. आता हे कशासाठी करतो, तर तुमचा जो ट्रॅव्हर्स काढताय तो काढायला सोपा जावा विथ अ लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर ऑफ द शीट ऍज अ ओरिजिन, ठीक आहे. हा झाला गेल्स ट्रॅव्हल टेबल काढायचे मेथड, ठीक आहे. तर इथपर्यंत आपला सेकंड चॅप्टर जो आहे तो इथं संपतो, अँगल्स अँड डायरेक्शन्स, ठीक आहे. वी हॅव स्टडीड फर्स्ट चॅप्टर दॅट इज लेवलिंग instrument and its application. Okay, in that we have studied for the levels and contouring. In second chapter we have studied for the theodolite instrument,
adjustment, temporary adjustment, its measurement of horizontal angle, deflection angle, vertical bearing line, prolonging of line, setting of line, ठीक आहे, setting of angles, हॉरिझॉन्टल अँगल कसा मेजर करायचा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण ठेवलं ट्रॅव्हर्सिंग बघितला, त्याच्यामध्ये फील्ड वर्क बघितलं, ट्रॅव्हर्सिंगचे फील्ड वर्क म्हणजे ओपन ट्रॅव्हर्स, क्लोज ट्रॅव्हर्स आणि ट्रॅव्हर्सिंगचे 3 मेथड बघितल्या, ओपन ट्रॅव्हर्स असल्यावर, क्लोज असल्यावर कशा, ठीक आहे. दॅट इज डिफ्लेक्शन अँगल मेथड, इन्क्लुडेड अँगल मेथड अँड फास्ट निडल, दॅट इज मॅग्नेटिक बेरिंग मेथड, ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव स्टडीड फॉर द गेल्स ट्रॅव्हल्स टेबल कसा बनवायचा, ठीक आहे. आणि ऍडजस्टमेंट ऑफ द क्लोज ट्रॅव्हल्स बाय युझिंग द अरिथमेटिकल चेक आणि ग्राफिकल मेथड. ओके, हिअर वी कम्प्लीट आवर सेकंड चॅप्टर. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत का? नो सर. Then should we start the next topic, because I think your exam might be in the next month, so that you should be prepared in all respect. Okay, we should not take much more time in extra hours, म्हणजे जे सिलेबसला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण घेऊ, जेवढं लागते तेवढं. त्याच्यापेक्षा जास्त आता वेळ घालण्यात काय अर्थ नाही. आधी मेन कोर्स आपण कम्प्लीट करूया, and then we can discuss the rest of the things, that is application and all these things. Is it okay to start the new topic? Okay, sir. Yes. Yes, sir. Okay. इथं फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर मध्ये कोणाला काही शंका असतील तर सांगा. Okay. Just a minute. Okay. Now we will come to the next unit, that is unit 3, that is modern surveying instrument. Okay. In that we have to study about the laser level and digital level. Okay, we will see this laser level and digital level at the end of this topic. Okay, as the EDM instrument. Okay, we have to see laser level and digital level, that introduction and construction and temporary adjustment and its use. We will see all these things in the last part of this topic. Okay, before that we will study the EDM instrument. Okay, we will study for the EDM instrument. Okay, that is electromagnetic waves. Okay, how the electromagnetic waves propagate and all these things. Okay, and their properties. Okay, electromagnetic waves जे असतात त्या काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय, फेज म्हणजे काय, फेज कंपॅरिझन, फेज मॉड्युलेशन म्हणजे काय, we will see all these things.
फर्स्ट. का? तर हे ईडीएम इन्स्ट्रुमेंट जे आहेत, ईडीएम इन्स्ट्रुमेंट हे एक बेसिक नाव आहे. टोटल स्टेशन मध्ये आपण ईडीएम टोटल स्टेशन हे बेसिक व्हर्जन ईडीएम इन्स्ट्रुमेंट म्हणजे टोटल स्टेशन मध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वापरलेले असतात. त्यासाठी आपल्याला ईडीएम इन्स्ट्रुमेंट बघूया आपण आणि मग वी विल सी द टोटल स्टेशन. ओके. We have to see the types of total station, its temporary adjustment, construction, its working. Okay, various softwares, backside, foresight survey, resection, traversing. Theoretical part we have to cover by using the total station. What we can do, use of the total station for contouring, staking out, land survey. We have to see and calculation of the earthwork. Okay. Now we will move for the subject course. Okay. Now see. Now see the electromagnetic waves. आता ह्या ज्या waves आहेत ना, आपला तर टोटल स्टेशन we use the total station like instrument. ओके. त्याच्यामध्ये आपण लेझर वेव्हचा यूज करतो आणि ज्याचा उपयोग करून आपण सगळे मेजरमेंट घेत असतो. वी डोंट हॅव टू गो फिजिकली ऑन दॅट पॉइंट. आपण फिजिकली ह्या पॉइंट पासून त्या पॉइंट कडे जात नाही. आपण फक्त टोटल स्टेशन मधले एक बटन प्रेस करतो. ते बटन प्रेस केल्यानंतर एक वेव्ह पास होते. ती वेव्ह जाते त्या जिथं आपलं जे पॉइंट आहे त्याला थटून पुन्हा रिटर्न येते. ठीक आहे. आणि हे जाऊन माघारी आल्यानंतर आपले काहीतरी इंटरनल कॅल्क्युलेशन असतात. ते इंटरनल कॅल्क्युलेशन होऊन यू गेट द अँगल ऑर लेंथ ऑर इलिव्हेशन व्हॉट एव्हर द थिंग्स यू वॉन्ट. ओके. तर ही जी वेव्ह आहे याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. सो द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दो इट इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स इन नेचर. आता वेव्ह म्हणजे काय? वेव्ह म्हणजे अशी प्रोपोगेट गेलेली वेव्ह म्हणजे थोडक्यात एक रे गेलेला आहे लाईनचा. ठीक आहे. तो असं स्ट्रेट लाईन मध्ये जात नसतो. तो असा वेव्ह ऍक्शन मध्ये जातो. ठीक आहे. Electromagnetic wave, though extremely complex in nature, it can be represented in the form of periodic sinusoidal wave as shown in a figure. आता ही जी वेव्ह आहे we can show like a periodical sinusoidal manner. ठीक आहे. We can show it like a periodical sinusoidal manner. ह्या मॅनर मध्ये ती प्रोपोगेट होते. ठीक आहे. सायनोसॉइडल म्हणजे असं. ठीक आहे. So the wave completes a cycle in a moving from identical point A to E. आता ही जी वेव्ह आहे ती A B C D E F G H I असं ती वेव्ह प्रोपोगेट होत गेली. ओके. ती वेव्ह विचार ना असं विचारायचं असतं रे सारखं प्रश्न करायचं. सर कुठपर्यंत असतात वेव म्हणायचं झेडपर्यंत असतात का? नसते का नोटेशन वेगळं असते ए टू झेड पर्यंत असते काय पण तू म्हणायला काय गेलं बेकार आहे मी तर विचारलं चढत्यात मग नंतर श्रीनाथ वाढावर बोलायला लागलं ना लय चढतात. Srinath Kanade, can you mute yourself or you can ask your question? The wave propagate from A to Z also, beyond that also. Wave can be propagated A to Z, A, B, C, D, E, F, G, Z, A1, A2, A2, whatever you can give the notations. Okay. Wave propagate extremely long distance. Okay. You can ask your question. Please mute yourself. If you have any question, you can unmute yourself and you can ask the questions. Okay. So electromagnetic wave, though it is extremely complex in nature, it can be represented in the form of periodical sinusoidal wave as shown in figure. I have shown this wave over here. Okay. The wave completes a cycle in moving from identical point that is A to E. Now you can see here. आता एक वेव्ह जी आहे ठीक आहे that completes a cycle. I will show you a cycle म्हणजे त्यांनी एक रोटेशन कम्प्लीट केलं म्हणजे एक वेव्ह कम्प्लीट कधी होते बघा. फ्रॉम हिअर म्हणजे हे असा वर गेली. ठीक आहे. इथपर्यंत हाफ सायकल झाली त्याची आणि इथून इथपर्यंत इट कम्प्लीट्स अ फुल सायकल. ठीक आहे. इथून इथपर्यंत
एक कम्प्लीट सायकल झाली. ठीक आहे. द वेव्ह कम्प्लीट्स द सायकल इन मुव्हिंग फ्रॉम आयडेंटिकल पॉइंट दॅट इज ए टू ई. ठीक आहे. ए टू ई इथपर्यंत त्याची एक कम्प्लीट सायकल झाली. ऑर बी टू एफ. आता आय हॅव शोन हिअर. आता जर आय हॅव टू शो अनदर वेव्ह. ओके. तर आय कॅन शो हिअर. जर आपण हा पॉइंट घेतला स्टार्टिंग, ठीक आहे, जर तुम्ही हा स्टार्टिंग पॉइंट घेतला, आय विल शो हिअर. तर याचा ही वेव्ह कुठं कम्प्लीट होणार? इथं एफ ला कम्प्लीट होणार. ठीक आहे. एफ ला नाही. ठीक आहे. इथं एफ ला आल्यानंतर कम्प्लीट होणार. ओके. आय नीड टू क्लिअर दिस. ओके. इफ वी स्टार्ट फ्रॉम बी, इट विल कम्प्लीट इट सायकल ऍट एफ. ओके. आणि नेक्स्ट बघा, जर वेव्ह डी ला स्टार्ट होत असेल, नाव आय विल क्लिअर दिस. जर वेव्ह तुमची डी ला स्टार्ट होत असेल, ठीक आहे, इफ यू टेक अ स्टार्टिंग पॉइंट ऍट डी, देन इट विल एंड अप ओव्हर हिअर. ठीक आहे. इथं एच पाशी तुमची वेव्ह complete करेल एक सायकल. ओके. सो द वेव्ह completes a cycle in moving from identical points A to E or B to F or B to H. ठीक आहे. म्हणजे यू कॅन तुम्हाला समजते. म्हणजे जर